आणि मी त्या सबस्टेशनच्या तिथे गेले आणि फाटकन असा काहीतरी माझ्या स्टेअरिंगवर आवाज आला मला. हां, म्हणजे बसल्यासारखं. स्टेअरिंग फिरलं, कसा घारकन मी फिरले. म्हणजे तळे बाजाराकडे जात होते तर माझा तोंड इकडे देवगडाकडे गेला. पुढे मागे बघते तर म्हातारो नाही. मी मागे बघितले, म्हातारो नाही. ती एक वाईट शक्ती होती. तो म्हातारो माणूस जो दिसलो ना त्याका, ती एक वाईट शक्ती होती आणि ती शक्ती त्याका पाडण्याचा प्रयत्न करत होती गाडीवरसून. नमस्कार मंडळी, तुमचा मालोनी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा. आज मी नवीन प्रयोग घेऊन आलेलो आहे आणि या प्रयोगाची सुरुवात मी थेट माझ्या आईपासून करतोय. आज आई तुमका तिने आपल्या जीवनात घेतलेले काही सत्य अनुभव स्वतःच्या तोंडाने सांगणार असा आणि सत्य अनुभव ऐकायची मजा ही वेगळीच असता. आता जास्त वेळ न काढता सरळ आईशी आपण चर्चा करूया आणि बघूया तिने काय अनुभव घेतले नव्हते. तर आई, तू आता अनुभव सांग जे तू घेतलं होतं. पहिलं नोकरीच्या संदर्भात मी घेतलेलो अनुभव तुका सांगते. मी आमचं घर देवगडात बांधलेलं असा आणि देवगड असून मी शाळेत नोकरी करायची. शिक्षिका होतं त्या सांगा ते. हां, मी शाळेवर शिक्षिका होते आणि मी नोकरीला होते आणि तिथून मी त्या घराकडसून मी गाडीवरून म्हणजे टू व्हीलरवरसून स्कूटीवरसून जायचं. तर 12 वर्ष झाल्यानंतर माझी बदली झाली. ती झाली तळे बाजारात झाली आणि 2008 सालची ही गोष्ट. तर मी तळे बाजारात सुद्धा जाताना गाडीन जायचे नाही, कारण मुलगे दोघेही लहान होते, म्हणजे शाळेत जाणारे होते आणि त्याच्यामुळे काय हो, जेवण वगैरे करून बाहेर पडायचं लागत होतं आणि म्हणून मी स्कूटीवरून जाण्यास पसंत केलेलं. आणि असे 8 दिवस मी स्कूटीवरून गेले त्या शाळेत आणि साधारण माझा वाढदिवसच होता 5 सप्टेंबर. त्या दिवशी 5 सप्टेंबर होतो आणि मी त्या दिवशी नवीन साडी पण घातलेली वाढदिवस असल्यामुळे आणि स्कूटी घेऊन मी चालले होते. माझ्या ध्यानीमनी कायच नव्हतं, कारण सरळ रस्ता होता, चढ उतार कायच नाही होता. आणि ते म्हणजे शाळेवर जाताना देवगड असून मी तळे बाजारात जात होते. सकाळी 9:30 पावणे 10ची वेळ होती आणि मी स्कूटी चालवित होते. एक डाव्या बाजूनेच मी चालवित होते, हायवे असल्यामुळे मध्ये मी काय स्कूटी कधी घेतच नव्हते. एका बाजूनेच मी रोज जायचे. तू चालवलेलं ना? हो, मी हो असताना मी 10-1 वर्ष गाडी चालवलेली, म्हणजे नवीन अशी चालवणारा पण नव्हते. तर त्या दिवशी झाला असा की मी गाडी चालवित होते, म्हणजे माझंच काही स्पीड जास्त नसायचा, मिडियम 40-50च्या स्पीडने मी गाडी चालवत होते आणि समोर एक म्हणजे म्हातारा माणूस, म्हणजे धोतर नेसलेलं होतं त्याने आणि सदरा घातलेला आणि अशी ती मोठी लांबडी छत्री असते ना, जुनी म्हातारांची, ती अशी छत्री अशी त्याने अशी पाठी अशी धरली होती. म्हणजे त्याची अशी टोकं लांब होती आणि मी कडेन जात होते, पण एवढी छत्री लागात एवढी पण जवळून जागा होती. आणि मी त्या सबस्टेशनच्या तिथे गेले आणि फाटकन असा काहीतरी माझ्या स्टेअरिंगवर आवाज आला मला. हां, म्हणजे बसल्यासारखं, म्हणजे असं काहीतरी काठी वगैरे कशी बसते आणि स्टेअरिंग माझा फिरला. स्टेअरिंग फिरला, कसा घारकन मी फिरले. म्हणजे तळे बाजाराकडे जात होते तर माझा तोंड इकडे देवगडाकडे गेला. पुरी गाडी वळली आणि साडी त्या चाकात गुरफटली आणि मी गाडीसहितच असं कलांडले. पण माझा एवढा नशीब चांगला सांगू तुका की हायवे असून गाडीही नाही त्यावेळी, मागूनही नाही आणि पुढूनही नाही, आणि त्यामुळे मी वाचले. नाही तर गाडीवाल्या काय कल्पनाच नव्हती ना. आता ही बाई सरळ जाता आणि अचानक ही फिरणारच नाही ना, कोणाच्या स्वप्नात तसं होऊच शकत नाही ना गाडीवाल्यांच्या. आणि घारकून गाडी जी फिरली ती उलटीच दिशा बदलल्या गाडी आणि मी पण घाबरले खूप. आणि मग त्या बाजूला 2-3 पुरुष होते, मग ते धावत आले, मॅडम काय झालं, लागलं का तुम्हाला, म्हटलं लागलं नाही घ्या, तेवढं थोडं म्हणजे अंगठ्याला माझ्या थोडासा खरचटलेला, म्हणजे मुकामार, म्हणजे गाडीतल्या गाडीत फिरल्यामुळे.
आणि मी घाबरले ना पडल्याबरोबर, कारण मी पहिलीच वेळ माझी, असा माझा प्रसंग कधी आलाच नव्हता. असा म्हणजे माझ्या आयुष्यात असा प्रसंग कधी येऊकच नव्हतो. आणि गाडी उचलली त्याने आणि बाजूला ठेवली. तेवढ्यात मी त्या म्हाताऱ्याकडे बघत होते. म्हणजे तो म्हातारा मला जो दिसला, कोण बरं म्हणजे तोच असेल असा मला शक येत होता, की नाहीतर असं स्टेअरिंगवर असं माझं त्याचीच छत्री बसली असं कळालं. म्हणजे त्याचीच बसली, कारण ते म्हणजे जाळी बिळी असे काय झाडा बिडा असं कायच नाही होतं ना काठी बिटी बसासाठी. मग शक म्हणून मी ते म्हातारा कुठे दिसतो का, म्हणजे जवळपास काही असं पुढे मागे बघते तर म्हातारो नाही. मी मागे बघितले म्हातारो नाही. मग एक मनात मी म्हणजे भीती अशी घाबरली की बाबा म्हातारो अचानक नाही असं कसं काय झालो, आणि माझी गाडी अचानक कशी काय फिरली, काय स्लिप झाली नाही काय झाली नाही, अचानक कशी काय फिरली. आणि ह्याचा मग म्हणजे खूप म्हणजे एक हे धक्का मनात कसं धक्का घाबरतं माणूस. आणि मी घामाघूम झाले. तेवढ्यात काय होणार ते मिस्टर माझे त्यांचा मित्र होता एक तलाठी, तो तळे बाजाराला तो तलाठी म्हणून काम करायचो. माझ्या पण अगदी खास ओळखीचा होता. आता मग तो म्हणतो वहिनी काय झालं पडली कशी. मग म्हणजे काय सांगणार, म्हातारा म्हणून मी सांगू शकत नव्हतं ना. गाडीची स्टेअरिंग हलल्यामुळे माझी गाडी पडली असा माझ्या मनात अगदी वाटला. पण माझ्या मनात खात्री होती कोणतरी मग आता म्हातारा समोर, म्हणजे मी गाडी चालवते आणि तो म्हाताराच होतो समोर, बाकी कोणताही पब्लिकच नाही होता किंवा दुसरी गाडी येऊ किंवा काय मी असं एकदम ब्रेक दाबू किंवा असं स्लिप हो असं कारणच काय नव्हतं. फक्त काठी बसली, म्हणजे ती ते म्हाताऱ्याची छत्रीच लागली एवढा. तर 100% माझ्या मनात अगदी खात्री झालेली. आणि तो रोड एकदम आणि सरळ काय नाही, उतार नाही, चढ नाही, काय नाही, स्लिप होण्यासारख्या किंवा काय तिथे ॲक्सिडेंट होण्यासारखं तिथे कायच नाही होता त्या जागेवरती. आणि मी घाबऱ्या झाल्या आणि साडी पण फाटलेली. आता तर ते तलाठी भाऊ म्हणाले की आता वहिनी आपण देवगडात मागे जाऊया, शाळेत रजा सांग, तू शिक्षकांका फोन करून सांग की मी येत होते, असं वाटेत घडली घटना. त्यामुळे मी काय आता शाळेत येत नाही. 2 शिक्षक होतो आम्ही तेव्हा. तर मी त्या शिक्षकांका फोन करून सांगितले की असं येताना मी पडले गाडीवरून, त्यामुळे मी डॉक्टरांकडे जाते. आणि त्यांनी मला डॉक्टरांकडे नेलं, पाणी वगैरे दिलं, तेव्हा सावध मला केलं, कारण मी घाबरले ना. सावध वगैरे केलं, डॉक्टरांकडे तो घेऊन गेला. आणि मग तिथे गेल्यानंतर डॉक्टर दवाखान्यात गेले ना, तेव्हा त्यांनी फोन केला, माझ्या मिस्टरांका फोन केला की अशी वहिनी शाळेत जात होती, तेव्हा रस्त्यात पडली, थोडासा लागला का, घाबरू नको, थोड्या वेळाने ये तू का सांग आणि ये. तसे ते थोड्या वेळाने त्या डॉक्टरांजवळ इले डॉक्टरांनी अंगठ्याक जरा मार लागलेलो माझ्या, पट्टी वगैरे केल्याने. आणि मग घराकडे इलं आणि तेव्हा दुपार झालेली आणि मनापासून म्हणजे भीती घाबरलेलाच होतं मी. तर मिस्टर म्हणाले काय खातं काय, तर मी म्हटलं नको मी झोपते म्हणून. आणि मी असं झोपले आणि संध्याकाळ झाली तेव्हा माझ्या म्हणजे अंग एकदम मोडून आलं म्हणजे ताप वगैरे आला. तर त्या तापातच मी काय बडबडत होते तापातच. मग मिस्टरांनी काय केलं, माझ्या आईला फोन लावला आणि आईला सांगितलं की अशी आज घटना घडली. ती शाळेत जात होती तेव्हा वाटेत अशी घटना घडली आणि आता ती म्हणजे ताप आला आणि त्याच्यात काय ती त्या बडबडत्या. तर आई म्हणाली हां मी एक चौकशी करतोय मी, वाडीत एक माणूस सांगणारो असो बघणारो, त्याच्याकडे मी जातोय आणि मी चौकशी करतोय कशामुळे तो म्हणजे असाच गाडी पडली की काय आपली अमानवी काय छाया त्याच्यावरती पडली. आजीने काय केलंय, आजी त्या कोणचं असं बघणार होतो ना, त्याच्याकडे आजी गेली आणि आजीने सांगल्यान की असा आज घडला म्हणून. वाटेत त्या जात होता म्हणजे शाळेवर जायत होता तेव्हा असं त्याची गाडी एकदम म्हणजे त्याका एक म्हातारो माणूस दिसलो, छत्री अशी आडवी घेतलेल्या आणि फाटकन असा त्याच्या गाडीवर काहीतरी बसल्यासारख्या झाला आणि मग गाडी फिरली. आणि तो माणूस बघल्यानंतर तो खळत मागे पुढे बघल्यानंतर त्याला खळत दिसलो नाही म्हणून. तर त्यांनी आपल्या अंतर्ज्ञानात काय तर बघितल्यान आणि सांगितल्यान की ती एक वाईट शक्ती होती. तो म्हातारो माणूस जो दिसलो ना त्याका,
ती एक वाईट शक्ती होती आणि ती शक्ती त्याका पाडण्याचा प्रयत्न करत होती गाडीवरसून म्हणजे माझा किती हे होता त्या दिवशी हे बघ. तर पाडण्याचा प्रयत्न करीत होती पण गाडीवर असल्यामुळे त्याका तेवढा शक्य झाला नाही आणि गाडीतल्या गाडीतच ता फिरला म्हणजे बाहेर असा उडालाच नाही ना. जर बाहेर मी उडालं असते ना तर ती शक्ती माका त्याच ठिकाणी हे करणार म्हणजे हे करणार असते आपली पॉवर दाखवणार होती. पण माझा नेमक्या काय झाला गाडीतून मी बाहेर उडालंय नाही गाडीतल्या गाडीवरच असा फिरले. गाडीवरच फिरल्यामुळे की ना त्या शक्तीक कॅचअप करता येऊक नाही माझ्यावर वेळ सामकूळ होतो माझं. हां आणि मग त्याने सांगल्यान की त्या ह्याच्यासाठी म्हणजे त्याका त्याचो लाभ जो देव खो ना तर त्याचो कोंबो आणि एक नारळ त्या ठिकाणी ज्या ठिकाणी त्या पडला त्या ठिकाणी तुम्ही नेऊन द्यावा सोडा आणि एक तिराईत घ्यावा म्हणून सांगलाय. आणि त्या तिराईत ओवाळून म्हणजे माझ्यावरसून तसं ओवाळणी काढा आणि रात्री सोडायचो दिवसाचो नाही रात्री नेऊन त्या ठिकाणी सोडा असं सांगितलं. झाला मग मी माझ्या मिस्टरांनी तेवढं खाली देवगड किल्लो म्हणून ना ते माणसाक एका बघितल्याने आणि त्या माणसाक सांगितल्याने की अशी अशा घटना झाली आहे तेव्हा माझ्या बायकोवरसून जरा ओवाळून काढूचा हा तेव्हा येशाल काय म्हणून. तर म्हणालो ठीक हा येतोय म्हणून. मग माझा भाव गाडीवरसून त्याला घेऊन येलो मग तो आमच्या दारातच बसवून असा त्याने ओवाळणी केल्या आणि तसंच परस्पर भाव त्याका घेऊन परत गेलो त्या ठिकाणावर मी ज्या ठिकाणावर पडले त्या ठिकाण आणि त्या ठिकाणी नारळाने त्याने कोंबडू तो सोडून दिला तिथे थैसर गारणा घालून की असं तर काय जर त्याचा त्रास त्या व्यक्तीक जात असतात तर तो त्रास होऊ नये म्हणून त्याने गारणा करून त्या नेऊन सगळ्या सोडल्या आणि परत त्या व्यक्तीने घरात यायचा नाही असं असतं ना मग त्याच्यावर परत येऊ शकता म्हणून मग भाव म्हणालो मी परत काही येणार नाही घराकडे तुमच्या मी परस्पर गावाकडे जाते म्हणून आणि भावान त्याका आणून सोडल्यान घराकडे त्या तिरायत ओळून नेल्यान त्याका आणि भाव जाऊन घरात गेलो म्हणजे घरात जाऊन पोचलो आणि दुसऱ्या दिवशी मग थोडा मला बरा वाटला म्हणजे फ्रेश वाटला ताप उतारलो आणि जरा बरा वाटला म्हणजे खाण्यापिण्याची मला इच्छा झाली म्हणजे काहीतरी खाऊया अशी इच्छा झाली आणि बरा वाटला. हो माझा अनुभव पहिलं होतो त्याच्यात आणि मग काय झाला 2 दिवसांनी ना मी शाळेत गेले नंतर 2 दिवस मी सुट्टी घेतले आणि 2 दिवसांनी मी शाळेत गेले तेव्हा ती लोक आणि आमचे ते सर पण सांगाक लागले मॅडम काल ज्या ठिकाणी तुम्ही पडलात ना ती 2 दिवसापूर्वी ती जागा इतकी खतरनाक की त्या ठिकाणी ऑन दी स्पॉट एक माणूस गेलो म्हणजे आता नाही पण 1-2 वर्षापूर्वी माणूस गेलो म्हणजे तुम्ही ज्या घराच्या समोर आज पडलास ना त्याच घरातलो माणूस तो रात्रीचो बाहेर स्कूटर काढला त्याने आणि जात होतो असं काहीतरी जात होतो तो आणि गेट लावल्या म्हणजे गेटच्या बाहेर जो येलो ना ती आडवीच अशी धावत म्हस हे केली आणि त्या म्हशीक ठोकल्याने तिथल्या तिथे तो पडलो ऑन दी स्पॉट गेलो थंयच्या थंय आणि ह्यो ऐकल्यावर म्हाका आणखीच भीती वाटली म्हणजे बापरे म्हणजे काहीतरी अरिष्ट आपल्या माझ्यावर सुद्धा त्या ठिकाणी होता या म्हाका जाणवला त्या ठिकाणी. आणि मग दुसरं त्या ठिकाणचं की माझं ज्यावेळी तिथे ॲक्सिडेंट झाला म्हणजे पडले ना त्याच्यात दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता एक टेम्पो आलो होतो काय म्हणजे उतार चढाव कायच त्या रस्त्याक नाही म्हणजे त्याच सबस्टेशनच्या समोर तो ना असं साप कलटो झालो गटारात गेलो असं ती लोक सांगायली म्हणजे तो दिवस आणि त्याच्या पुढचा दिवस म्हणजे त्या ठिकाणी ती काहीतरी होता म्हणजे अशी वाईट शक्ती त्या ठिकाणी होती असं ते माका ते अनुभव मग सांगत होते. मग ते आमच्या BRCची बाई होते मॅडम होते ना ते सुद्धा माका अनुभव सांगत होते. असाच मी एकदा माका उशीर झालो उरूसवरून मीटिंग संपून येत होती ती अशीच स्कूटीवरसून आणि त्याच ठिकाणी म्हणजे मी ज्या ठिकाणी माझा फिरले त्याच्यात जराशा पुढे ते सुद्धा गाडीवरून पडले आता सुद्धा माका मग सांगत होते की मॅडम असं त्या ठिकाणी तुम्ही ज्या ठिकाणी तुमका जो अनुभव येलो ना त्या ठिकाणी ती जागाच बरोबर नाही असं सांगत होते ते. म्हणजे इतकी जागा म्हणजे दिवसाची सुद्धा आपण काय म्हणतो की संध्याकाळची किंवा रात्रीचीच आपल्या हे जागा बरी नसता असं आपण समज असता आपल्या वाटता की पण मी जो अनुभव घेतला ना तो दिवसाचो म्हणजे दिवसाचो माका तो अनुभव वाईट इलो इतको असं काहीतरी होता म्हणजे आता लोकांना माहिती असतात
देवगड तळे बाजारचा रस्ता हा. तसा एकदम स्ट्रेट स्ट्रेट हां काय नाही म्हणजे तो म्हणजे माणसा पण थैली सांगत होती की ती जागा बरी नाही जागा म्हणजे बऱ्याच जणांका त्या जागेत काय नाही काय असं अनुभव इलेले असत असं ती मग सांगत होती. म्हणजे माझी ज्यावेळी मी सांगितले ना की त्या ठिकाणी मी पडले म्हणून तेव्हा ती असे माका 2-3 अनुभव लोकांनी त्या जागेसंदर्भात सांगितलेली आणि ते लगेचच घडले आणि त्याच काळात घडली ते तेव्हा. आणि ते अनुभव मी म्हणजे पहिला देवगडातलं पहिलं अनुभव मी तो घेतलेले म्हणजे आपल्या वाटतं की काही ठिकाणी अशा शक्ती नसतात असं वाटतं पण त्या कधी हां म्हणजे काही ठिकाणी असे अपघात पण होतात. आपण आपल्या चुकीमुळे अपघात होतो पण काही ठिकाणी ते अपघात जातात त्या ठिकाणी प्राण गेलेले असतात म्हणजे ते काहीतरी त्यांचे अतृप्त हां ते असू शकतात असं. तर एकंदरीत माका त्या अनुभवापासून वाटला आणि मी सत्य तो अनुभव घेतलेला असो त्यावेळी. तर असो काहीसो आईन तळे बाजारात जाताना एक अनुभव घेतले नव्हतो आणि आईकडे अजून काही अनुभव आहेत ते पण आपण ऐकूया. तर इथपर्यंत तुम्ही इला असाल तर ह्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करू विसरू नका. आपण आता सरळ वळ्या पुढच्या अनुभवाकडे. तर पुढचा अनुभव तुझं काय हा? आता पुढचे अनुभव म्हणजे हे 12 म्हणजे माणूस मेल्यानंतर ना 12 दिवस आत्मे असतात फिरत आजूबाजू ते अनुभव मी 1-2 घेतलेले असे. 12 दिवसात आत्मे घराच्या आजूबाजू फिरत असतात आणि त्यामुळे म्हणजे माणूस मेल्यानंतर 12 दिवस काही म्हणजे आपले नातेवाईक लोक असतात ना ते झोपाक वगैरे जातात ना वांगडाक जातात ना म्हणजे माणसं भरपूर असली तरी पण जातात. कारण काय तर ते घाबरू नये म्हणजे घरातली माणसं घाबरू नये काहीतरी आवाज इले किंवा त्यांचं काय भास झालं तर घाबरू नये याच्यासाठी ती लोक सोबत म्हणून जातात त्या 12 दिवसात. तर तो अनुभव मी असं माझ्या वडिलांबद्दलच घेतलेला आहे. मी तेव्हा साधारण माझा वय 19-20 एवढाच होता आणि माझे वडील काय जास्त 50 वर्षाचेच होते आणि अटॅकने ते गेलेले होते. तर त्यावेळची अशी गोष्ट घडली की माझ्या बहिणीचं लग्न मेमध्ये झालं आणि मेमध्ये त्या देवळात सार्वजनिक पूजा होती आमच्या गावातल्या. त्या पूजे दिवशीची ही घटना 91 सालातली घटना आहे. 91 सालात तर बहिणीचं लग्न झालं 2-3 दिवस झाले बहिणीच्या लग्नाला आणि ती पूजा झाल्यानंतर साखर हे काय 5 परतान वगैरे आणि असे वडील म्हणत होते. झालं त्या दिवशी असं प्रसंग म्हणजे त्यांना आजार पण नाही काय नाही गोळ्या चालू नाही काय नाही ब्लड प्रेशर म्हणजे आधी त्यांना कसलीच लक्षणं नाही होती म्हणजे आमका अशी कल्पना येऊसाठी कायच नव्हता. फक्त मे महिन्याचे दिवस असल्यामुळे अशी गरमी व्हायची खूप गरम होतं खासावीस म्हणजे आपल्या सहज कसा खासावीस होत होता आणि त्यामुळे लक्षात येऊक नाही आमच्या की त्यांना अटॅकचीच ही लक्षणं असत ही लक्षात येऊक नाही. मी आणि आई 2 जण होतो आणि माझे वडील असे बाकड्यावर पडवीत बसले होते आणि आम्ही म्हटलं जेवण वगैरे सगळं झाला आणि आम्ही म्हटलं आता पूजेक जाऊन आम्ही येतो आणि ते म्हणाले जा तुम्ही आणि अगरबत्तीचं पुढं त्यांच्या हातात होतं ते पण पूजेकच बाहेर पडलेले पण ते खासावीस झाला म्हणजे गरम झालं तर ते म्हणाले तुम्ही पुढे व्हा पूजेक जावा मी मागसून येतोय. तितक्यात माका म्हणजे गोशी तो टेबल फॅन वाचला माका नुसतं गरमच होता पण त्यांना सुद्धा लक्षात येऊ नये की ह्या कशा म्हणजे म्हणजे अशी कायली होता आपली नॉर्मल म्हणजे त्यांना वाटलं गरम्यामुळेच होत असा. आणि मी तो फॅन लावलं असं पायरीवर फॅन ठेवलं आणि त्या बहिणीचे घर असं खाली देवळाकडे बहिणीचं घर होता त्या घराकडे आम्ही गेलो आणि काय कानावरती दुःखद घटना आणि तो प्रसंग आठवताना अजूनही माझ्या अंगावर काटत म्हणजे ऑन स्पॉट त्या ठिकाणी माझे वडील गेले अटॅकने गेले. मग ती आम्ही धावत आई आणि मी धावत आलो बघतो तर डॉक्टरांना वगैरे बोलवलं पण माझे वडील नव्हते ती ऑन दी स्पॉट तिथे गेले आणि त्या धक्क्यातून सावरतो तसे 2-3 दिवस असे मी सहज अशी कंटाळा आला घरात बसून म्हणून मी अशी बाहेर बसलेली संध्याकाळची वेळ होती कातरवायची आणि बाहेर बसले गाडग्यावर असे बसलेले आणि असंच आपल्या
तंद्रीत मी असे बसले होते आणि आमचं असं ते स्मशान आहे ना ते असं स्मशान समोरच आहे. समोरच आहे, म्हणजे अशी वाट समोर आहे स्मशानभूमीची आणि ती वाट दिसते हा, घराकडून. ती घराकडून आमच्या सगळी दिसते. तर त्या वाटेने ना माझे वडीलला अशी चालत 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 येतात आणि मी बघते म्हणजे खरोखरच आहेत का ते. तर ती जवळ 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 चालत चालत आले, म्हणजे जवळ, म्हणजे मी इथे बसले आहे तर इतके इतके जवळ ते आले. म्हणजे तसेच कपडे असे ऑरेंज कलरचे ते हे घालायचे, हाफ पॅन्ट आणि हे घालायचे पांढरा सदरा घालायचे आणि तशीच व्यक्ती उभी अशी त्यांच्यासारखी चालत चालत येते आणि मी बघतच राहिले. म्हणजे मला पण वाटलं की त्यांना आपण बघावं, असं बघूया तरी किती म्हणजे कुठेपर्यंत येतात. आणि ते मला वाटलं की लांब असे दिसतील आणि नाही शिवतील असं मला वाटलं, म्हणजे माका वाटत होता. पण म्हणून मी अगदी धीर केला, म्हणजे काय बघूया असं. आणि मी धीर केला आणि बघत राहिले तर ते बापरे पुढे पुढे येत होते आणि एकदम असे जवळच दिसले. जवळ दिसल्याबरोबर माझी झाली कायरीच झाली अंगाची, एकदम दगदगून घाम नुसतो माझ्या अंगातून. आणि मी ओरडत आई 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 आई, हे बाबा बघ. ती म्हणता काय झालं तुका, रेखतं कशा, काय झाला. तर नाही मग तू बाहेर तरी ये. तर ती कशी घरातून बाहेर येऊ शकत नव्हती ना, मग ती पडवीसून अशी बाहेर येताना बघता तर काय खयत तुका काय दिसता, तुझ्या मनात त्या म्हणून तुका दिसता असं म्हणाली. तो मी घेतलेलो अनुभव करू पहिला. तर माका तेव्हा जो अनुभव येलो म्हणजे ऐकान होते मी आत्मे हे 13 दिवस 12 दिवस आसपास असतात, ही अंगात येता आणि आत्मे बोलतात, ह्या मी ऐकान होते. पण मी तेव्हा प्रत्यक्ष अनुभव घेतले. किती दिवस होता तरी ते चौथं दिवस होतो असतो. हो, चौथं वगैरे दिवस होतो. आणि माका वाटत होता की मी जाऊन भेटान त्यांका, इतक्या माका म्हणजे मनापासून अगदी जाऊन मिठी मारूची असं माका वाटत होतं मनापासून अगदी. पण तो धीरही होत नव्हतो की एखादी व्यक्ती आपल्या समोरून गेली आणि अचानक दिसली तर कसं घाबराकच होता ना, जरी आपल्या जवळ किती क्लोज जरी असली ना तरी त्या घाबराकच होता ना. त्यामुळे मी ते करू शकले नाही. आणि मग 12व्या दिवशी असं कार्य असतं आमच्या ह्याच्यात ना, विधी वगैरे करतो ना, तर 12व्या दिवशी ती ज्योत आणतात, म्हणजे मशानात जातात, प्राणज्योत. मशानात जाऊन ना ती अशी रवळी असते, रवळी ती ज्योत अशी निरंजन म्हणजे ज्योत घेऊन येतात आणि मग ती माळ वगैरे आमच्या ह्याच्यात बांधतात. तर ती माळ बांधली आणि त्यावेळी माझ्याच अंगात ते येते, म्हणजे एवढा अंग थरथराक लागला, कायच समजेना. पण लोक म्हणजे आजूबाजू सगळी म्हणतात बोल बोल बोल, पण रडत होते, बोलले नाही, रडत होते, खूप रडत होते. म्हणजे त्यांका दुःख अनावर होत नव्हतं इतके ते रडत होते. पण ते शेवटपर्यंत काय बोलले नाही काय झाला किंवा कसं आहे हे बोललेच ना. म्हणजे माझा अंग इतक्या थरथर कधी काय माझ्या अंगात वारा नाही, काय नाही, काहीच नाही. तो पण मी एक अनुभव घेतला, पित्र म्हणजे या अंगात कसा येता तो पण मी स्वतः अनुभव घेतला. आणि माझा अंग इतक्या असा कडकड कापायला लागला आणि काय म्हणजे डोळ्यावर काय अंधारी, काय दिसतच नव्हता. आणि लोक बोलत होती काय ते काय समजत नव्हता. आणि ती ज्योत म्हणजे जेव्हा घेऊन येतात ना तेव्हाच माझ्या अंगात येईल, म्हणजे नंतर नाही, माळ लावल्यावर नाही, जेव्हा घेऊन येत तेव्हा. आणि ते खूप असं अंगात येऊन ना थरथरलं अंग आणि रडत होता. तर पण ती बोलले नाही. तो सुद्धा एक मी अनुभव घेतलेलो असा त्या 12 दिवसातलं. म्हणजे पित्र हे जे म्हणतात ना, पित्र येतं आणि सांगतात माळेवर, ते पण बरोबर आहे. पण काही कारणास्तव दुःख असताना ते बोलत नाही, म्हणजे अर्धवट असं सोडून अपूर्ण इच्छा असतात आणि अर्धवट जे सोडून जातात, म्हणजे ज्यांच्या ध्यानीमनी असा मरणाचं असं नसतात ना, त्यामुळे म्हणजे तेव्हाच्या काही 50 म्हणजे कायच म्हणजे कायच नाही, म्हणजे आपल्या मरणाचा 70-80 हो असं त्यावेळी मी माका इल्लेलो अनुभव त्या दिवशी, म्हणजे स्वतः अनुभवलेलो अनुभव मी एक सांगते. आणि असंच एक पित्रांचं आणखीन एक माझ्याकडे असा 98 सालची गोष्ट आहे. 98 सालात माझी सासू वारलेली. तर अशीच आम्ही देवगडसून गावाकडे गेलेलो आणि संध्याकाळची कातळ व्हायचीच वेळ होती.
आणि बाकीची सगळी घरात बसलेली, कारण माणसं घाबरतात, बाहेर बसू बघत नाही त्या दिवसात. संध्याकाळी कारण कदाचित कोणतरी दिसला साऊट दिसात तर आपल्या कसं एकदम शॉक बसतं ना, माणूस दिसत म्हणून कोण असं सहजासहजी बाहेर बसत नाही, घरातच बसतं. मग बाकी सगळे दीर जाऊ सगळी होती आणि ती आत घरात बसलेली होती. पण काय झालं, मी असं कचरो मारीत इले आणि अशी घरात होती, ओपन होती घरात, लोट्यावर घरात होती आणि मी असं कचरो मारते तर मला साडी पांढरी नेसलेली सावट अशी दिसली. म्हणून मी असं वाकान बघले, कोण बरा म्हणजे कोण बाई इला का, मला वाटलं कोणतरी असा इला असतात, म्हणजे खळ्यात हां, मला वाटलं कोणतरी इला असतात. आता हे 12 दिवसात कोण नाही कोण येतं ना भेटासाठी किंवा काय, म्हणून इला असतात. म्हणून मी असं पलीकडे गेटच्या त्या गरादीच्या पलीकडे मी वाकान बघले डिटेल तुझी आजी, स्पष्ट आजी. आणि ती आजी अशी दिसल्याबरोबर माझ्या शरीरातून नुसतं घामाचे धारा, म्हणजे इतक्या मला पॅनिक झाला. स्पष्ट म्हणजे इतक्या जवळ असणार आहे मी, होय. आणि पलीकडे ती फक्त काय बातचीत झाली नाही एवढ्यात ना. आणि मी एवढा घाबरले म्हणून सांगा, पण घरात जाऊन मी काय वाच्यताच केलंय नाही. कारण काय म्हणते काय हां काय एकाच कसं काय दिसला असं म्हणते ना, काय तुका काय गेलेलंच कसे असं काहीतरी म्हणतील. म्हणून मी काय घरात बोललेच नाही. म्हणजे तो एक मी सत्य अनुभव घेतलेला त्यावेळी. आणि म्हणजे आपल्या वाटता की आपला माणूस दिसला तर आपण बोलायचा किंवा काहीतरी विचारूचा असं वाटतं तेव्हा, पण आपल्याला तेवढी डेअरिंग होत नाही की बाबा काय झाला, काय बरी काय म्हणजे तुका काय सांगायचा का असं वाटतं विचारूचा. पण आपली तेवढी डेअरिंग होत नाही. म्हणजे ती बघितल्यानंतरच आपलं एकदम घाबऱ्या जीव होता ना. असं तो माझं त्यावेळी एकदम मी घाबरलेच, एकदम म्हणजे घामानच भिजले मी संपूर्ण. आणि आतमध्ये गेले तर परत अद्याप आपण परत असा की नाया बघू ह्या एवढी हिंमत आपल्यात झाली नाही. ती व्यक्ती तिथे दिसता परत काय किंवा कोणाक बोलून दाखवूया अशी माझी हिंमत झाली नाही तेव्हा. हां, तो एक मी घेतलेलो स्वतः अनुभव असा. तो पण 12 दिवसात. हां तो 12 दिवसाच्या आतलोच घेतलेलो हा. त्यामुळे माझी तर खात्रीच झाली की 12 दिवसाच्या आत हे आत्म्या असतात, हे असे आत्म्या असतात. म्हणजे त्यांचं म्हणजे त्या ठिकाणी एखाद्या आत्म्या असतात ते कसे गेले की गेलेच. पण काही जे आत्म्या असतात ना ते 12 दिवसात आपली माणसं काय करतात या बघण्यासाठी ते घराभोवतारी फिरत असतात, अशी म्हातारी माणसं म्हणतात. आणि आता खरा असा ते फिरत असतात आणि बघित असतात की आपली माणसं काय करतात, कोणाक किती दुःख झाला किंवा काय मी गेल्यान काय झाला, मी गेल्या हां कोण इला हां बरोबर असं ह्यासाठी ते आत्मे फिरत असतात. मी घेतलेलो प्रत्यक्ष माका दिलेलो अनुभव असा. आणि त्याच्यापुढे म्हणजे त्याच्या आधीचंच अनुभव आहे. म्हणजे त्या 12 दिवसातलो नाही, पण मी देवगडाकच होतो आणि माझी आजी म्हातारीच होती, म्हणजे वडिलांची आई ती म्हातारीच होती. आणि ती वारली ना तेव्हा मला काय त्यांनी सांगलेलं नाही की असं झालं म्हणून. आणि मला काय कल्पना नव्हती ती झाली ती. आणि असंच मी मग गणपतीच्या सुट्टीत की काय घराकडे येले तेव्हा माझ्या आईने सांगूक लागली की आजी तुझी ही झाली म्हणून. पण म्हातारी असल्यामुळे तुका काय धावपळीत बोलवलं नाही असं सांगलं आहे तिने. आणि ती आजी आमची ना ते दुकान आमचा भुशारी वडिलांची आई वडिलांची आई. तर त्या भुशारी दुकान आहे ना, त्या भुशारी दुकानात हां अजून त्या दुकानात त्या दुकानाच्या मागे एक अशी खोली होती. त्या खोलीत ती एकटी राहायची, म्हणजे पहिल्यापासून ती एकटीच राहायची. म्हणजे एकदम काळोखी खोली हां ती खोली होती. त्या खोलीत ती असायची, म्हणजे आम्ही जेवण द्यायचा पण ती झोपायला त्या खोलीत असायची. आणि ती जबराना होता तेव्हा ह्या आमच्या आताचा घराना त्या घरातच होती ती. पण नंतर पण पहिल्यापासून जवळजवळ 80 वर्ष वय असा तिचं, 80-85 वर्ष इतकी जगलेली ती. तर त्या दुकानाच्या खोलीत ती असायची कायम ती. आणि ती पहाटे 4ला उठायची, झोपताना लवकर झोपायची, पहाटे 4ला उठायची. आणि ती असा पहाटे उठली ना का अगोदरच्या म्हातारे का असं म्हणजे खाकरायची. म्हणजे पहाटे सकाळी उठायची म्हणून ती काकरायची. किंवा अशी संडासला वगैरे गेली ना की म्हणजे कोण जर असला ना तर त्या
पळान जाय जनावर म्हण किंवा काय म्हण असं म्हणजे त्यांना ती खाकराची सवय होती. आणि त्या म्हणजे आमच्या कानावर ते खाकरांना कायमच पडलेला होता ना. तर त्या दिवशी असं मी इले आणि संध्याकाळचीच वेळ होती संध्याकाळची आणि काहीतरी शेतीची कामं करून आहे आणि शेतासून येतात ना तेव्हा त्यांना गरम पाणी लागतं ना. गरम पाणी म्हणून मी आग करूसाठी अशी ती पाठीमागे चूल होती त्या चुलीवर मी आग करूसाठी गेले आणि तशीच भीती त्या भीतीकच म्हणजे त्या खोलीत ज्या राहत होती ना आजी तीच भिंत. तर थंय म्हाका असं दोनदा आवाज येलो. बाई आवाज ऐकल्याबरोबर काय मी आग खायची आणि काय खायचा आग थेट टाकलं आणि धावत घरात गेलो. आहे म्हणते घे आहे थंय आजी येतो काकांनाचा आवाज आता आहे म्हणतात चल बघूया खंय म्हाका दाखव चल तुका सगळं ऐका घेता आता बघूया. तर आहे गेली तर खंयचो काकांनाचा आवाज नाही काय ना म्हणजे ते ठराविक ह्याका व्यक्ती ते येतात म्हणजे ऐका घेतात. नंतर मग आपण दाखवून गेलो तर मात्र परत अनुभव नाही देऊ शकत तू की थोडं वेळ तू उभं राहशील आणि आता तू ती खाकरात असला काय नसता म्हणजे जेव्हा त्या एका ती ऐका घेताला तेवढाच. तसं तू एकटीसुद्धा दिसली तर ती दुसऱ्याच दिसात असा नाही. मग तू प्रत्यक्ष अनुभव त्यांना देऊ जाऊ शकत नाही पण आपण स्वतः घेऊ शकतो अनुभव. आणि तो एक तिसरं म्हणजे माझ्या बाबतीत तो अनुभव मी घेतलेलो होतो आजीच्या बाबतीत. म्हणजे ती व्यक्ती नाही माका दिसली पण आवाज मात्र प्रत्यक्ष हो तीच कारण आम्ही लहानाची मोठी तर येत झालो ना. तिचे ते आवाज कानात घुमलेलेच होते. फर्स्ट 2-3 वेळा अशी खाकारली त्याच खोली असून ना त्यामुळेच मी घाबरले ना. त्याच खोली असून गेल्यामुळे घाबरत मी धावत गेलोय. म्हणजे असे असतात म्हणजे काही म्हणा ते शक्ती तुम्ही म्हणताच ते असे काहीतरी घुटमळत असतात. म्हणजे व्यक्ती ही आभासी प्रतिमा आपण म्हणतो पण ती आपल्या दिसताना आभासी नाही दिसताना ती प्रत्यक्षात दिसता असा. काही जण म्हणतात की आभासी प्रतिमा पण ती दिसताना आपल्या व्यक्ती स्पष्ट दिसतात ती असे मी अनुभव घेतलेले असतात. आणि तो मामाचो मामा पण आवाज दिलो नाही हां तो हो. तर मग मामाचं पण अनुभव म्हणजे गावपळणीचे दिवस होते त्या गावपळ म्हणजे माझे वडील ज्यावेळी हे झाले ना वारले त्याच्यानंतरची गोष्ट होती. तर म्हणजे झालेली 2-3 वर्ष झालेली हे होऊन आणि त्याच्यानंतर गावपळण होती आमच्या गावात. गावपळणीक आमचा गाव सगळा खुला होता सगळा पुरा रिकामी होता ना कोण नसता गावात. आणि त्यामुळे दुसऱ्या गावात आम्ही पलीकडच्या गावात जातो गावपळणी. मग त्यावेळी भाऊ माझ्या मागचं भाऊ लहानच होतो तसं 17-18 वर्षाचं असं होतो. आणि दुकान होतं ना आणि ही आजी होती मी सांगते ना ती आजी जायची नाही गावात हां त्या खोलीतच राहायची आजी. मग त्यात जेवण घेऊन तो इलेलो आजीसाठी कारण ती आजी जायची नाही ना. तिका अनुभव वगैरे यायचे ना तिका अनुभव आता का ती अनुभव असे यायचे ना अनुभव यायचे तिका पण ती धीरिष्ट होती. ती 4 वाजता बाहेर तेव्हा कशी संडास आपल्या घरात नाही ना तेव्हा बाहेर संडास नाही 4 वाजता ती बाहेर जायची. पण तिका देवी म्हणजे तिच्यावर वारा होता देवाचा त्यामुळे तिका अशी वाईट शक्ती तिच्या जवळ नाही यायची म्हणजे वाईट शक्तीचा तिका प्रभाव व्हायचो नाही. त्यामुळे ती डेरिंगबाद होती एकटी राहायची कोण नसला ना एकटी राहायची. आणि मग तो भाऊ जेवण घेऊन इलो आणि दुकानाचा दरवाजा खोलला दुकानातून आतून दरवाजा होतो त्या खोली एक ना. मग ती दरवाजा खोलल्यांना त्याच्यावर एक मित्र इलेलो होतो भावाबरोबर वांगडा घेऊन इलो मित्रा. तो असं पायऱ्यावर उभं होतो रात्री आणि ह्याने दार खोलल्यान त्याबरोबर स्पष्ट माझ्या वडिलांचा आवाज कोण रे अण्णा दार कोणी खोलला असं. मग तो घाबरलो एवढं पायऱ्यावर उभं होतो. अण्णा काय घेऊ नाही कारण अण्णा तो भूतो आतमध्ये गेलो पण ह्याका पायऱ्यावर होतो त्या का आवाज इलो ना कोण रे अण्णा दार कोणी उघडलाय अण्णा काय असं म्हटले ना तेव्हा तो आवाज इलो त्याका. आणि तो वाडीतलोच असल्यामुळे त्याका तो ओळखीचोच आवाज ना असं दुसरा आवाज नाहीच माझ्या वडिलांचाच आवाज होता त्याने ओळखलाय. आणि तो धावत आतमध्ये गेलो
आणि अण्णा 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 आबा तू हाक मारतो, आबा म्हणायचो आम्ही वडिलांक. तर आबा हाक मारतो आणि कोण रे अण्णा असं म्हटलंय. तर अण्णा म्हणजे होय. अण्णा पण घाबरलो, म्हणजे कसं तेव्हा लहानच होतो ना, घाबरलो. आणि मग त्यांनी पटकन दुकान बंद, आजी एकपर्यंत काय त्या सांगल्यानीच नाही का बरोबर, आणि दुकान बंद केले नाही आणि ते गेले जाव. म्हणजे तो एक अनुभव असा, म्हणजे याच्या देव म्हणजे आपल्या थोडक्यात म्हणजे काय ते आपल्या वस्तू दुकानाचं संरक्षण करूसाठी ते आजूबाजू तो अजूनही तो आत्मघुटमळत होतो. म्हणजे त्यांची अजूनही त्या म्हणजे म्हणजे ह्याचा आता छोटो मुलगो छोटो आपलो ना, मग आता ह्याचा कोणी रक्षण करायचा असं त्यांना काहीतरी वाटत होतं. म्हणून ते आजूबाजू होते, त्याचे घाबरवू कसे नाही, म्हणजे दुसरा कोणतरी उघडीत किंवा काय करीत असं त्यासाठी ते आजूबाजू होते. म्हणजे आपल्या मुला कसं घाबरवायचा असं उद्देश नव्हतो त्यांचा. म्हणजे असे काही असतं चांगले आत्मा जे असतात आत्मेनं, ते आपलं संरक्षण करतात. म्हणजे वेळप्रसंगी आपण जर हाक दिली ना तर ते हे करतात, आपल्याला मदत करतात. म्हणजे असे अप्रत्यक्षपणे सुद्धा करू शकतात मदत अशी, म्हणजे रूपात कोणत्या रूपात येऊन मदत करताना. तसंच हे आपले जे वाडवडील असतात ना, ते सुद्धा पितृ असतात ना, ते मदत करतात. म्हणून ते आपण माळ वगैरे घालून त्यांची आठवण काढतो आणि त्यांच्या नावान वगैरे हे करतो ना, तर हे देतो ना. पानं गायला कोण गायक पानं देतात, कोण प्रत्यक्ष माळ घालून जेवण वगैरे घालतात ना. म्हणजे आपले पितृ म्हणजे समाधानी आणि संतुष्ट आपल्या पाठीची रवतील ह्या उद्देशाने ते करतात. आणि त्या योग्य म्हणजे असं आपण सगळेच असं अंधश्रद्धा सगळेच अंधश्रद्धा मानून नाही चालत. कधी कधी काही गोष्टी खऱ्या असतात, असे मी अनुभवलेले असते. मित्रांनो, आईन आपल्या आता हे 2-3 अनुभव सांगितले, तर खूप मजा येईल. आईकडे अजून काय असतील ना अनुभव, तर आपण ते पुढच्या कधी वेळ मिळालो ऐक तर नक्की घेऊया. पण हे अनुभव तुमका कसे वाटले त्या कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आईने हे अनुभव कसे सांगले आणि ते सुद्धा तुम्ही नक्की सांगा, म्हणजे ती पुढचे अनुभव तुमच्यासाठी लवकरच घेऊन येत. तर आज पुरता मी एवढाच ठेवतोय. तर ह्यो व्हिडिओ तुमका कसं वाटलो तर नक्की सांगा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. म्हणजे मी असेच अजून दुसरी जी माणसं असतात त्यांनी सत्य अनुभव घेतले नाही त्यांच्याकडसून सुद्धा मी असे व्हिडिओ जाऊन शूट करेन. तुमका सुद्धा तुमच्याकडे कोणाक अनुभव असतील तर मी नक्की प्रयत्न करीन पुढे. पण ही सुरुवात बघूया पुढे कसं तुमचं रिस्पॉन्स मिळतं. तुम्ही जर चांगला प्रतिसाद दिलास, चांगले शेअर वगैरे केलास, तुम्ही करशालच त्याबद्दल काय खात्री आहे. तर आजपुरतं एवढाच ठेवूया आणि नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात.